नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना माने यांनी गोकुळ दूध संघ आणि केडीसीसी बँकेच्या कामगिरीचा उल्लेख करत आरोप फेटाळले. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे चंदगड, आजरा आणि गडिंग्लज येथील निकालांचा संदर्भ देत राष्ट्रवादीची कामगिरी ठळक केल्याचा दावा केला. तसेच पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापनेत राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केलाय. निवडणुकीपूर्वी केलेल्या दाव्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष निकाल वेगळे लागल्याचे सांगत त्यांनी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. गोकुळ दूध संघाच्या कामकाजाबाबत बोलताना माने यांनी गेल्या काही वर्षात दूध दर वाढ, ठेवीत वाढ तसेच विविध दुग्धजन्य उत्पादनांमध्ये झालेली प्रगती अधोरेखित केली. दूध संकलन आणि विक्रीत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केलाय. केडीसीसी बँकेच्या आर्थिक कामगिरीचाही उल्लेख करत बँकेचा व्यवसाय, ठेवी आणि कर्ज वाटप यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महायुतीतील राजकीय भूमिका, विविध निवडणुकांतील स्थानिक समीकरणे आणि नेत्यांमधील संबंधांबाबतही माने यांनी भाष्य केले. पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, विनाकारण आरोप टाळावेत आणि वस्तुस्थिती स्वीकारावी असा सल्लाही त्यांनी आमदार पाटील यांना दिला आहे.